रिद्धी-सिद्धी कृषी व ग्रामीण शैक्षणिक सामाजिक संस्था जांभुळणी व OSS इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने मानवी तस्करी प्रतिबंध सल्ला कार्यक्रम व बालविवाह प्रतिबंध कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बबनदादा वीरकर, दादासाहेब दोरगे, ॲडव्होकेट विलास चव्हाण, लक्ष्मण कोकरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली। त्यानंतर सत्कार समारंभाचा कार्यक्रम झाला। तसेच त्यानंतर मोझेस सर यांनी आपली ओळख करून प्रशिक्षण कशासाठी घेतले आहे व आजच्या धावत्या युगामध्ये त्याची गरज किती आहे हे महिलांना सविस्तरपणे सांगितले। त्यामध्ये मानवी तस्करी म्हणजे काय, मानवी तस्करीचे प्रकार कोणते, मानवी तस्करी कशा प्रकारे केली जाते व त्याला कोण बळी पडू शकते, मानवी तस्करी झाल्यानंतर त्याचे काय होते, मानवी तस्करी रोखण्यासाठी आपण काय करू शकतो, अशा विविध विषयांवर खूप छान असे मार्गदर्शन त्यांनी केले। त्यांनी जे प्रशिक्षण घेतले त्यामध्ये विविध ऍक्टिव्हिटीजचा समावेश होता। त्यानंतर दुसरे सेशन संदीप सर यांनी बालविवाह प्रतिबंध या विषयावर घेतले। त्यामध्ये बालविवाह कोणत्या भागामध्ये होतात आणि बालविवाहाची कारणे कोणती, त्यासाठी लोक कोणते बळी पडतात, त्यामध्ये बालविवाह होणारे मुले व मुली यांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक व शैक्षणिक या बाबींवर कसा परिणाम होतो हे चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्हिटीद्वारा समजावून सांगितले। त्यामध्ये विविध गावच्या महिला सहभागी झाल्या होत्या। महिलांनाही मानवी तस्करी व बालविवाह या गोष्टीबद्दल माहिती नव्हती। त्यांनाही ही सर्व माहिती खूप छान वाटली व आवडली। त्यांनी येत्या 3 महिन्यामध्ये मानवी तस्करी व बालविवाह रोखण्यासाठी आम्ही आमच्या गावामध्ये 100% प्रयत्न करू असे आवाहन दिले आहे व त्या रिद्धी-सिद्धी संस्थेसोबत अशा विविध कार्यक्रमामध्ये सतत सोबत राहू असेही यावेळी महिलांनी सांगितले। या कार्यक्रमाप्रसंगी रिद्धी-सिद्धी संस्थेच्या अध्यक्षा सौ सुरेखा काळेल, उपाध्यक्षा डॉक्टर सौ प्रणाली काळेल, सचिव ईश्वर नरळे, डॉक्टर अपर्णा नरळे, प्रोजेक्ट मॅनेजर विजय काळेल व रिद्धी-सिद्धी संस्थेचे सर्व कार्यकर्ते व विविध गावच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।